राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. राज्यात 16 लाख हेक्टरवरील पिके बाधित. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी. मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान. ई-पीक नोंदणीसाठी मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांची नोंदणीकडे पाठ. सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी वैतागले. सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ. 15 दिवसात नवीन सोयाबीन येणार. 4,40,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. घाण्याच्या तेलाचे दर भडकले. करडईचे तेल 380 रुपयांवर. आरोग्यासाठी उपयुक्त, तर महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले. 1,07,000 पैकी 9,500 शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे. मंठा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान. 11,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल. मुस्लिम मते मिळवण्यासाठी महायुतीची जोरदार खटपट. आमदार अमीन पटेल यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न. धनगर आरक्षणावरून महायुतीमध्ये संदोपसुती. आदिवासीमधून आरक्षण देण्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा विरोध. मोदी-शहांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात. खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका. ऊस उत्पादन 170 लाख टन गाठणार. यंदा 11 लाख हेक्टरवर ऊस पीक उभे. 92 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित. महाविकास आघाडीची आज बैठक. जागा वाटपावर 15 दिवसात चर्चा होणार. काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढण्याच्या तयारीत. मराठवाड्यात 45,000 कोटींपेक्षा 29,000 कोटींची कामे मार्गी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधी संपले? सीएम एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डोळ्यावर बांधली पट्टी. लक्ष्मण हाके यांचा सरकारवर घणाघात. तिवसा तालुक्यात सोयाबीन पिकावर रोगाचे आक्रमण. शेतकरी हवालदिल. निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास. यावेळी सरकारला सुट्टी नाही. 2 ते 3 दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन. मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा. ई-केवायसी नसलेली शिधापत्रिका होणार रद्द. 31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची सर्वांना आहे संधी.